देवेंद्रजींच्या नेतृत्वाबद्दल आणि एकूण सरकारच्या कामगिरीबद्दल काय सांगता? देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत 14लाही आला, 19लाही आला. धोकेबाजी उद्धवजींनी केली तो भाग वेगळा आहे आणि 2024ला सुद्धा आपण आलो. की लँड स्कॅमचे बादशाह मुंबईमधले उद्धव ठाकरे काय मुंबईकरांना सांग? तुम्ही नेहमी बघा उद्धवजींच्या डोक्यात अदानी मोकळ्या जागा मिळाल्या की काँग्रेस आणि उभाटाचं लक्ष गेलंच. अपात्र लोकांनाही घर धारावीला विरोध राजकारणापोटी केवळ राजकीय असूपोटी आणि दुसरं लक्ष्मी दर्शन. नमस्कार, मी अजित चव्हाण. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहोत की जे भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराच्या मुशीतनं तयार झालेलं नेतृत्व आहे. कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेत लोकप्रिय असलेलं नाव म्हणजे आशिषजी शेलार आपल्याबरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूयात. आशिषजी, आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. खूप उत्कंठा होती. अनेक दिवस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना या प्लॅटफॉर्मवरनं वेगवेगळे नेते भेटत आहेत, पण खरोखर प्रत्येक निवडणुकीमध्ये तुमच्यावरती पक्षाच्या इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात की कार्यकर्त्यांशी गप्पा मारायचं राहून जात होतं. 100 दिवसांपासून सुरुवात करूयात. आपलं व्यक्तिमत्व असं आहे किंवा एकूणच आपली ओळख अशी आहे की तुमच्यावरती एखादी जबाबदारी पक्षानं, जनतेनं कोणीही दिली तर तिचा रिझल्टच येतो 100%. 100 दिवसांच्या बाबतीत आपली प्रतिक्रिया काय? मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा जो प्रयोग केला 100 दिवसात नियोजनपूर्ण काही गोष्टी जनतेच्या कराव्यात आणि ते प्रत्येक विभागाला दिलेलं कार्य होतं आणि त्याची योजना त्या विभागाने बनवायची होती. ही कल्पनाच मुळी जनहिताची आणि अकाउंटेबिलिटी त्याला आपण म्हणू देणारी अशा पद्धतीची आहे. आणि या 100 दिवसाच्या या कामामध्ये 2 विभाग माझ्याकडे आहेत, माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य. आणि सांस्कृतिक कार्यामध्ये 100 दिवसात 100% आम्ही काम पूर्ण करू शकलो. माहिती तंत्रज्ञानात 80-84% पुढे गेलो. दोन्ही विभागामध्ये दिलेल्या कामाला परिपूर्ण करण्याच्या दिशेने आलेली वाटचाल, मला वाटतं सेवा करण्याची संधी परिपूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही चाललो असं मी म्हणेन. आशिषजी, संघटन पर्व नुकतंच पार पडलं. कार्यकर्ता म्हणून संघटन पर्वाबद्दल आपलं काय मत? भारतीय जनता पक्षाचा आत्माच कार्यकर्ता आहे. हा पक्ष कुठल्या एका व्यक्तीच्या मालकीचा नाही, एका परिवाराच्या मालकीचा नाही. आजच्या राजकीय व्यवस्थेमध्ये मी तर म्हणेल पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये जेवढे राजकीय पक्ष देशात काम करत आहेत त्यामध्ये कार्यकर्त्यांचा पक्ष जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. आणि म्हणून मी तर संघ, विद्यार्थी परिषद, युवा मोर्चा, भाजप अशा एकेका टप्प्यात काम करत आलेला असल्यामुळे कार्यकर्ता आत्मा ठेवून जर काम केलं तर ते व्यक्तिकेंद्रित होतं, व्यक्तीला केंद्र मानून करणारं होतं. आणि व्यक्तीला केंद्र मानायचं असेल तर त्या व्यक्तीचं पोट, त्याचं भावविश्व, त्याच्या भावना, त्याच्या गरजा, त्याच्या निकड, त्याच्या उणीवा या सगळ्यांचा विचार करून जे कार्य उभं करतं त्याला माणुसकीचा चेहरा असतो. त्या माणुसकीच्या चेहऱ्यावर काम केलं पाहिजे. आपण रोबोट नाही आहोत, आपण मशीन नाही आहोत. आणि म्हणून भले मतदारसंघ असेल, भले संघटन असेल वा आपल्याला सरकारमधला विभाग असेल, याचा केंद्रबिंदू मनुष्य आहे, माणूस आहे, व्यक्ती आहे. आणि त्याचा हा विचार करून जो काम करेल त्याला यश मिळेल, त्याला आशीर्वाद मिळतील. आणि हीच पायाभरणी आम्ही पहिल्यापासून शिकलो आहे. आशिषजी, या संघटन पर्वाच्या निमित्तानं म्हणजे खरं तर मूळ भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत सगळे, त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कायम असं असतं की आमचा पक्ष खूप वाढला, खूप लोक बाहेरनं आले. तुम्ही भावनेचा ओलावा असणारा नेता आहात. कायम कार्यकर्ता दुःखी असला की तो आधी आशिष शेलार या त्याच्या नेत्याकडे धाव घेतो. ज्यांनी या पक्षाकरता खस्ता खाल्ल्या, ज्यांनी सर्वस्व दिलं आणि जे हे वैभव पाहू शकले नाहीत अशांबद्दल, आणि जे अगदी सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत अशांबद्दल या संघटन पर्वाच्या निमित्तानं काय आपण सांगाल? संघटन पर्व हा तर एक या काळातला सदस्यतापासून नियुक्तीपर्यंतचा काळ आहे.
माझ्या दृष्टीने रोजचा दिवस हा संघटन पर्व आहे. मला वाटतं की रोजच्या दिवसात जगण्यामध्ये संघटना शरणच जगलं पाहिजे. क्या बात. कारण संघटनेने बनवलं म्हणून आम्ही झालेलो आहोत. देवेंद्रजी असोत, बावनकुळेजी असोत, चव्हाण साहेब असोत, आम्ही सगळे मंत्री असो, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्ध्या पोटी राहून संघटनेचे पोस्टर, बॅनर, मोर्चे, कार्यक्रम, आंदोलन, जेल हे केली नसती तर हे दिवस आले नसते. क्या बात. खरं. आणि म्हणून त्याचा विसर ज्याला पडेल तो आपल्या आईला विसरला असं मी मानेन. वा. आणि म्हणून माझ्या दृष्टीने तर प्रत्येक दिवस संघटना शरण आहे. नवीन येणाऱ्या परिवारातल्या सदस्याला सून घरात येतेच, त्या सुनेला संस्काराने आपलं करायचं. त्या सुनेने सासऱ्याचा, सासूचा, पतीचा, दिराचा सन्मान करायचा. ती आली म्हणजे लक्ष्मी आली हा विचार परिवाराने करायचा. आणि माझ्या येण्याचा आनंद या माझ्या दिराला, पतीला, सासूला, सासऱ्याला झाला पाहिजे याची काळजी सुनेने करायची. हा जो कौटुंबिक व्यवस्थेतली आपली रचना आहे तीच मला वाटतं येणाऱ्या कार्यकर्त्याच्या बद्दल आणि येणाऱ्याने संघटनेबद्दल ठेवली तर अडचण नाही. वा. आणि त्या दिशेने काम केलं पाहिजे. अशी जी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आताच्या या सरकारमध्ये आपण मंत्री आहात, मंत्री म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वाबद्दल आणि एकूण सरकारच्या कामगिरीबद्दल आपल्याला किती अभिमान वाटतो? भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना काय सांगता? कुठून सुरू करू? देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेत 14ला आला, 19ला आला. दगाफटका झाला, विश्वासघात झाला, भाग वेगळा आहे. धोकेबाजी उद्धवजींनी केली, तो भाग वेगळा आहे. आणि 2024ला सुद्धा आपण आलो. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात 3 सलग निवडणुकांमध्ये एका नेतृत्वाखाली एका पक्षाला 100च्या वर जागा मिळाल्यात सातत्याने, असा दुसरा कुठलाही महाराष्ट्राच्या राजकारणातला नेता दाखवावा. वा. देवेंद्र फडणवीस सोडून दुसरं उदाहरण नाही. मला कोणाचा अपमान करायचा नाही, पण ज्यांना वाटत असेल त्यांनी जरूर आत्मचिंतन करावं. मला कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव घ्यायचं नाही, पण 100 काय 75च्या तरी ते जवळ गेलेत का? एकटे लढून, एकत्र लढून, वेगळे मित्र करून, कुठल्याही पद्धतीने. आणि त्यामुळे संघटना ताकद काय असते आणि संघटनेला आत्मा म्हणून काम करणाऱ्या नेत्याची ताकद काय असते हे भाजप आणि देवेंद्रजी या दोन्ही उदाहरणात दिसत आहे. मला या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करायचा, ज्याचा उल्लेख मी केला की सुरू कुठून करू. मी मंत्री दुसऱ्यांदा झालो असेल, पण मी मुख्यमंत्र्यांबरोबर MMRDAचा सदस्य म्हणून 15 वर्ष काम केलंय. बरोबर. तत्कालीन विरोधी पक्षातले मुख्यमंत्री पण मी पाहिलेत. आणि त्या पार्श्वभूमीवर मी सांगतोय, पुन्हा मला कोणाला कमी लेखायचं नाहीये. तंत्रज्ञान याची अचूक उपयोगिता समजणारा नेता देवेंद्र फडणवीस सोडून मला आज महाराष्ट्रात दिसत नाही. वा. माहिती तंत्रज्ञानाचा समज ज्याला नीट कळलाय आणि तो जनसेवेसाठी वापरला पाहिजे याची अक्कल हुशारी देवेंद्र फडणवीस सोडून कोणाकडे महाराष्ट्रात मी पाहत नाही. वा. डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुद्धा सेवा हक्क जनतेपर्यंत पोहोचवण्याची रचना सातत्याने उभारण्याची क्षमता असलेला नेता मला देवेंद्र फडणवीस सोडून कोणी दिसत नाही. वा. एखादं सरकार चालवताना आपल्याला स्वाभाविकता ज्या पद्धतीने न्यायिक व्यवस्था जो आपला एक स्तंभ आहे त्याची करेक्ट लीगल अंडरस्टँडिंग, भारतीय संविधानाच्या इंटरप्रिटेशनची क्षमता आणि कुठल्याही पद्धतीचा निवाडा आला तर त्यातलं मर्म समजून धोरण बनवण्याची ताकद मला देवेंद्र फडणवीस सोडून कुठल्या नेत्यामध्ये दिसत नाही. IAS अधिकाऱ्यांच्या जीवावर चालणारे नेते मी पाहिले, चुकीचं असं मी म्हणणार नाही, पण प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांना
सुद्धा त्यांच्या प्रशासकीय सेवेच्या अभ्यासक्रमात तुम्ही नेमकं कशासाठी सेवेत आहात हेही नम्रपणे, मी ज्याला अधोरेखित करीन, नम्रपणे त्या ठिकाणी करून दाखवणारा असा या सेवेतला लोकांना शिकवणारा नम्रपणे माणूस देवेंद्र फडणवीस मला सोडून कोणी दिसत नाही. आणि कला, साहित्य, संस्कृती या सगळ्यांबरोबर सर्व भाषा, मराठीचं उत्तम ज्ञान आणि आपल्या लोककला, लोकसंस्कृती याची जाण, आणि या सगळ्यात सुद्धा कधी अभिनिवेश न ठेवताना नम्रपणे जीवन जगणारा नेतृत्व देवेंद्र फडणवीस आहे. आणि म्हणून मी त्यांच्या मंत्रिमंडळात काम करतोय म्हणून नाही, मला कोणाला अपमानित करायचं म्हणून नाही, पण मी खुलं आव्हान कुठल्याही राजकीय पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्याला देऊ शकतो की तुम्ही या पद्धतीने काम करणारा दुसरा आताच्या घडीतला नेता दाखवा. वाह, क्या बात आहे. आशिषजी, महाराष्ट्रामध्ये असे फार थोडे नेते ज्यांना सर्व प्रकारची पार्श्वभूमी असते आणि महाराष्ट्र कळतो. आपण विधिज्ञ आहात, ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता तो मतदारसंघ देशातला अत्यंत चर्चित बॉलिवूडचा झगमगाटाचा मतदारसंघ आहे. तिथे मोठ्या प्रमाणात स्लम्स देखील आहे. एक सर्वसमावेशक नेतृत्व, कर्तृत्व गाजवणारं मुंबई महापालिकेपासून आम्ही पाहिलं. पण मुंबईचं नेतृत्व करत असताना काय तुम्हाला असं करता आलं की जसं आयुष्यभर आशिष शेलारांना समाधान राहील की हो मला हे करता आलं? शिवसेना उभाटाला 100च्या आत आणलं. क्या बात. आणि आत आणलं म्हणजे आसुरी आनंद नाही. वाह. आम्ही 82 पर्यंत गेलो. 32 वरना 82 देवेंद्रजी, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही गेलो. वाह. तुमची हा रेष वाढली. मुंबईकरांचा विश्वास संपादन करता आला. हा विश्वास संपादन जो केलाय ना, मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं राजकीय समाधान नाही, क्या बात. याच्यापेक्षा मुंबईकरांचा मोठा आशीर्वाद नाही, याच्यापेक्षा मुंबईकरांनी आमच्यावर संपूर्णतः आपलेपणा दाखवलेलं दुसरं कुठलं कृत्य मला दिसत नाही. आणि आता निवडणुका येतील, खरं. त्यावेळेला महायुतीत 100च्या पुढे सुद्धा आम्ही जाऊ. याला जोडून एक प्रश्न विचारतो. भारतीय जनता पक्षाचा अभिनिवेश, भारतीय जनता पक्षाचा अभिमान, कट्टरता, स्वाभिमान काय असेल तर तो आशिष शेलार आहे. तुम्ही नुकताच एक आरोप केला की लँडस्कॅमचे बादशाह मुंबईमधले उद्धव ठाकरे. निवडणुकांना आता आपण सामोरं जातोय, काय सत्य आहे, काय मुंबईकरांना सांगा? हे खूप मोठा आकडा आहे. हा. निवडणुकांना तर मी सांगेनच, पण माझं खुलं आव्हान आहे आणि नम्रतेने उभाटाच्या कुठल्याही नेत्याने कुठल्याही स्तरावर मुंबईच्या विषयात चर्चेला यावं. क्या बात. तुम्ही नेहमी बघा उद्धवजींच्या डोक्यात अदानी अंबानी, अदानी अंबानी. अरे धारावीचा पुनर्विकास होतोय, ती सरकारची कंपनी आहे, त्याच्यामधला एक शेअर होल्डर अदानी आहे. पुनर्विकास कंपनी करते आहे, ती शासकीय कंपनी आहे, त्यात स्टेक शासकीय आहेत. आपण मुख्यमंत्री असताना या टेंडरला आपण मान्यता दिली आहे. ते टेंडर आपल्या काळात निघालंय. पूर्वीचं टेंडर कॅन्सल होण्यामध्ये जे सरकार होतं त्याचे तुम्ही भाग आहात. धारावीमध्ये खुल्या जागा मिळणार आहेत, अपात्र लोकांनाही घर मिळणार धारावीला आहे. विरोध राजकारणापोटी, केवळ राजकीय असूपोटी. आणि दुसरं लक्ष्मी दर्शन, दुसरं काय? आणि म्हणून मोकळ्या जागा मिळाल्या की काँग्रेस आणि उभाटाचं लक्ष गेलंच. आणि याची यादी आहे, कधी क्लबच्या नावाने खरंय आणि कधी अन्य कुठल्या पद्धतीने. आणि म्हणून या सगळ्याबाबत सतत विचार करणारा माणूस, लँड लँड लँड. आणि म्हणून मी हा उभाटा सेनेला आव्हान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आशिषजी, आपण ज्या पद्धतीनं मुंबईचं नेतृत्व केलं, एक आत्मविश्वास तर आहेच, पण न्यायालयाच्या आदेशानं आता निवडणुका होऊ घातल्यात, किती सज्जता आहे? आणि आज या मुलाखतीच्या माध्यमातून काय संदेश तुम्ही कार्यकर्त्यांना द्याल? काउंटडाऊन सुरू झालंय, बैठकांचं सत्र सुरू झालंय, त्याचं विश्लेषण, ॲनालिसिस, आकडेवारी, आमचा होमवर्क तयार झालाय. आता बिगुल वाजायची वाट बघतो. पण यात आम्ही सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या आणि कामाच्यावर बारीक लक्ष ठेवणार आहोत. आम्हाला अति आत्मविश्वासात जायचं नाहीये. बरोबर. पण मुंबईकरांचं विकासाचं स्वप्न,
मुंबईकरांना सुख, शांती, समाधान मिळावं अशी व्यवस्था निर्माण करणं, मुंबईतल्या गरीबातल्या गरीब माणसाला मुंबई तर देतेच आहे, ते वाढवून कसं मिळेल यासाठीच्या योजना करणं, मुंबईतल्या करदात्याला त्याच्या कराच्या रूपात सेवा 100% कशी मिळेल याची योजना करणं, मुंबईतल्या रोजगार निर्मितीच्या नवनवीन दालनांना खुलं कसं करता येईल हा विचार करणं, आणि मुंबईची संस्कृती, वा मुंबईकरांचा धर्म आणि मुंबईवर होऊ घातलेलं हिरवं आक्रमण या सगळ्याची लढाई लढणं, यासाठी आम्ही निवडणुकीचा अजेंडा घेऊन तयार होतो. अशी जी आपण विधिज्ञ आहात, सुप्रीम कोर्टानं डिसिजन दिला, निर्णय दिला म्हणून या निवडणुका आता 4 आठवड्यामध्ये 4 महिन्यात घ्या, 4 आठवड्यात अध्यादेश काढा, असं सगळं आलेलं आहे. पण एक वकिलाच्या दृष्टिकोनातनं कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन कराल? ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत नेमकं कोर्टानं काय म्हटलंय आणि आपण काय करणार आहोत? मी अजून प्रत्यक्षात टाईप ऑर्डर वाचलेली नाही, बर त्याच्या बातम्या वाचल्यात, मी साईटवर पण वाचलंय, लाईव्ह लॉ वगैरे ज्या त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर वाचलं. त्या आधारावर मी एवढंच म्हणेन की बांठिया आयोगाने प्रस्तावित केलेल्या ओबीसी आरक्षण किंवा अन्य व्यवस्था वर निर्णय घेण्याआधीची जी स्थिती होती त्या स्थितीवर तुम्ही त्या आरक्षणावर निवडणुका घ्या. पण हे माझं या विविध समाज माध्यमांवर वाचलेल्या गोष्टीवर आहे आणि म्हणून मला वाटतं त्याचा पूर्ण अभ्यास करून आपण प्रतिक्रिया देऊ. एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे आता वेव्हच्या निमित्तानं नुकतेच आपल्या मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदीजी येऊन गेले. ज्या पद्धतीनं मोदींनी या सगळ्याकडे पाहिलं आणि देशाला एक दृष्टी दिली आणि सबंध जगातली मंडळी, देशातली मंडळी तिथं आलेली होती, त्या खात्याचे मंत्री, आणि आम्ही तुम्हाला गेली 20-25 वर्ष पाहतोय अत्यंत टेक्नोसेव्ही व्यक्ती म्हणून मोदीजींच्या त्या दृष्टिकोनाबद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, मला वाटतं इट इज अ पाथ ब्रेकिंग, ज्याला आपण म्हणतो ना, ज्याची तुलनाच नाही होऊ शकत, अतुलनीय खरंय. अशा पद्धतीचा हा सेक्टर व्हर्टिकल. तुम्ही लक्षात घ्या, जगामध्ये इकॉनॉमी किंवा आर्थिक उलाढाली याचं जगातलं समिट हे त्या ठिकाणी युरोपात होणार, दाओसला होणार. तो वार्षिक इव्हेंट झाला आहे. जगभरातली लोक त्यांची आर्थिक उलाढाली, त्याच्यातले असलेले करार, सामंजस्य करार, टेक्नॉलॉजिकल अपग्रेडेशन या सगळी डावसला येतात दरवर्षी. जगभरातले सिनेमे कान्सला सिनेमाला घेऊन जातात किंवा आपल्याला तिकडे गेलं पाहिजे याच्यावर आधारित एक इकॉनॉमी आणि जगाचं नेतृत्व. चायनामध्ये भरणारी काही एक्झिबिशन्स, जपान, कोरिया याच्यात होणारी तंत्रज्ञान विषयातल्या एक्झिबिशन्स, या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताने मोदीजींच्या नेतृत्वात एक नवीन व्हर्टिकल, ज्याचं स्वाभाविक नेतृत्व भारताकडे आहे, वा ते म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल समिट. यूट्यूबचा कॉन्टेंट क्रिएटर भारत जास्त, यूट्यूबचा व्ह्युअर सगळ्यात जास्त भारत जास्त, सोशल मीडियावर भारत सगळ्यात जास्त, स्टोरी टेलिंगमध्ये भारताकडे असलेल्या प्राचीन गोष्टी जगात अन्य ठिकाणी नाहीत, सिनेमा निर्मितीमध्ये भारत पुढे, आपल्याकडे असलेल्या थिएटर, ड्रामा, संगीत, लोककला याची व्हरायटी भारतात जास्त, भाषांवर आधारित साहित्य याची सगळ्यात मोठी निर्मिती भारतात जास्त. मग भारताने जगाला काय दिलं पाहिजे आणि याचं नेतृत्व केलं पाहिजे हा विचार करणं आणि सगळ्या जगाला भारतात आणून भारताच्या आर्थिक उलाढालीत दरवर्षी एक मोठा इव्हेंट उभा करणं. मला वाटतं पुढची कित्येक वर्ष जसा जसा हा इव्हेंट वर जाईल, जसं गेल्या ह्याच इव्हेंटमध्ये माननीय वैष्णवजी म्हणाले की वेव्हचे अवॉर्ड हे पुढच्या वर्षीपासून ऑस्कर स्तरावरचे असते. क्या बात. या पद्धतीचं एक नेतृत्व भारताला सहज मिळणं, जग इकडे येणं, जगाच्या गोष्टी आपल्याला कळणं आणि जगाला इथे गुंतवणुकीला बाध्य करणं, भारताचा हा सगळ्यात मोठा विकासाचा दृष्टिकोन सृजनशीलतेतून हा आपल्याला या मोदी सरकारमुळे मिळाला. क्या बात. अशी जी
आपण अशा खात्याचं नेतृत्व करता की ज्या विभागाअंतर्गत येणाऱ्या बॉलिवूड आणि बाकीच्या इतर सगळ्या गोष्टींमुळं देशाची ओळख आहे जगामध्ये. आणि मराठीबद्दल जर बोलायचं झालं तर आपण ज्या पद्धतीनं त्या खात्याचा कारभार हाती घेतल्यानंतर वेगवेगळे फिल्म फेस्टिवल्स असतील, त्या कलाकारांच्या गाठी भेटी असतील, सगळा महाराष्ट्र पाहतोय. काय वेगळं करण्याची इच्छा आहे आणि देशाला ओळख देणाऱ्या या क्षेत्राला काय स्थिरता देता येईल आपल्याला मंत्री म्हणून? मी तुम्हाला सांगू का, महाराष्ट्राने जगाला एवढं दिलंय. मी महाराष्ट्रात, तुम्ही महाराष्ट्रात जन्मलो हेच पुण्य आहे. खरं. तुम्ही मी एका मराठी परिवारात जन्मलोय याच्या एवढं स्वर्ग नाही आहे. आणि मग आपल्या मराठी मायभूमीने, महाराष्ट्राने, मुंबईकरांनी, महाराष्ट्रातल्या नागरिकांनी जगाला इतकं दिलं आहे. तुम्ही पाककला घ्या, लोककला घ्या, संगीत कला घ्या, नाट्यकला घ्या, नृत्यकला घ्या, सिनेमा घ्या, तुम्ही कुठलंही वाद्य घ्या. काही किलोमीटरने गेल्यावर एक नवीन प्रयोग आहे, तो जगाला अजून माहीतच नाही आहे. ती रेसिपीज माहीत नाही आहे. मला वाटतं ही जी सेवा महाराष्ट्राची आहे की आपल्या सगळ्या गोष्टी जगभरात जाव्यात, वा. प्रत्येक मराठी आणि महाराष्ट्रातल्या माणसाला अभिमान वाटावा, इतकं काम करायचंय. क्या बात. आणि त्या कामासाठी संपूर्ण बळ देवेंद्रजीने आमच्या खात्याला दिलंय, एकनाथजी अजितदादा यांनी दिलंय. आणि मग अगदी नाट्यगृह थिएटरच्या निर्मितीपासून आता आम्ही 4 सिनेमे कानला मराठीचे घेऊन जातो तिथपर्यंत, आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी फिल्म फेस्टिवल पासून बालनाट्यांच्यासाठी अनुदान देण्यापर्यंत कुठेही सरकार कमी पडणार नाही, एवढं काम आम्ही करू. अशी जी मुंबई महापालिकेकडे पुन्हा पुन्हा यावं लागते, कारण लोकांना उत्कंठा तीच आहे. कारण मुंबईमधला भारतीय जनता पक्षाचा चेहराच आपण आहात. महापौर भारतीय जनता पक्षाचा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण कार्यकर्त्यांना याकरता मूलमंत्र आपला काय असेल? कारण यापूर्वी तुम्ही मुंबईत करून दाखवलंय. नाही, करून दाखवला नारा त्यांचा आहे आणि त्यांनी वाट लावून दाखवली. हे उभाटा सेनेने मुंबईला दाखवलाय. मुंबईतला कार्यकर्ता अपबीट आहे, तो चेतून उठलेला आहे. मला या ठिकाणी मुद्दाहून उल्लेख करायचा आहे, माझ्यासाठी तरी निवडणूक होय मुंबईकरांच्या सेवेसाठी, मुंबईच्या विकासासाठी, मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी, त्याच्या सेवा सुविधा, पायाभूत सुविधा, त्याच्या विकासासाठी जरुरीची आहे. तोच आमचा मंत्र आहे. पण भाजपचा कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक, मला ते वाक्य योग्य अर्थाने आपण घ्या, डबल, जास्त, दुप्पट मेहनत करायला लावतं. ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे भाषणात म्हणाले की देवेंद्र फडणवीस एकतर तू राहशील नाही तर मी राहीन, एकतर तू राहशील नाही तर मी राहीन, उद्धव ठाकरेंनी दिलेला फुसका बार देवेंद्रजींनी तर विधानसभेत तो पलटवून दाखवलाच. आम्हाला व्यक्तिगत कोणी राहा न राहावं याच्यावरचा वाद नाही आहे. मी राजकीय भूमिकेतून सांगतोय, मुंबईत महानगरपालिकेत उद्धवजींनी केलेली वल्गना, मुंबईतला कार्यकर्ता कोण राहील याचा अंतिम निर्णय करणारा असेल, आणि त्याच भावनेने आम्ही निवडणुकीत उतरू. अशी जी आपल्या रूपानं मराठीच नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षाकडे, आणि तो मुद्दा कायम सतत भारतीय जनता पक्षानं अनेकदा स्पष्ट करून आपल्या माध्यमातून सांगितलं की आमच्यासाठी हो महत्त्वाचं आहे. पण आपले काही मित्र आहेत किंवा इतर काही मंडळी आहेत, त्यांच्याबद्दल सातत्यानं चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असते. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं या विषयामधलं कोण आपल्याबरोबर येईल, कोण येणार नाही, बऱ्याच चर्चांनी अनेक गोष्टी मागे पुढे होत असतात. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दृष्टिकोन ठाम आणि स्पष्ट करण्याकरता आमचा नेता म्हणून या निवडणुकीबद्दल काय सांगाल की ही निवडणूक भाजपसाठी कशी असेल? मला असं सोबत वाटतं, कोण असेल, कोण नसेल याचा विचार भारतीय करावा. जनता पक्षासाठी निवडणूक म्हणजे मुंबईकरांसाठी सेवा करण्याचं नम्र कार्यपद्धतीतलं पुढचं पाऊल आहे. भारतीय जनता पक्ष महायुतीची निवडणूक लढेल. महायुतीमध्ये एकनाथ शिंदेजींची शिवसेना
अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी, रामदास आठवले यांचं RPI, हं. अन्य आमचे घटक पक्ष असतील. भारतीय जनता पक्ष महायुती त्याचं नेतृत्व करेल. क्या बात. देवेंद्रजीच्या नेतृत्वात एकनाथजी, अजितदादा पवार आम्ही सगळे मिळून काम करू. मी आज तुम्हाला भविष्यवाणी करतोय, उद्धवजींची शिवसेना 50चा आकडाही पाहणार नाही. मुंबईकरांचं ठरलंय, मुंबईचं ठरलंय. भाजप, देवेंद्रजींनी महायुती याच्याबरोबरच राहायचंय हे आता स्पष्ट झालंय. भाजप महाराष्ट्राला दिलेल्या या मुलाखतीत निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही पहिल्यांदा हे स्पष्ट करताय आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची एकूण या विषयामध्ये जी वैचारिक जो गोंधळ आहे तो अगदी तुम्ही स्पष्टपणे संपवून थेट दिशा देत आहे. भारतीय जनता पक्षाची या निवडणुकी संदर्भामधली आगामी रणनीती कशी असेल, ती कधीपर्यंत स्पष्ट होईल आणि कार्यकर्त्यांनी आता काय दृष्टीने कामाला लागलं पाहिजे संघटनात्मक? नाही, आगामी रणनीती जी आहे ते आम्ही सगळे मिळूनच ठरवू. ती जाहीर बोलण्याची गोष्टही नाही आहे, ती खरं जाहीरपणे काम करण्याची गोष्ट आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला माझं एवढंच नम्र निवेदन आहे, तुम्ही जनतेसमोर नम्रतेने काम करा. माननीय मोदीजींनी दिलेला प्रत्येक कार्यक्रम हा आपल्या बूथवर झाला पाहिजे याची चिंता करा. माननीय देवेंद्रजींच्या सरकारने एकनाथजी, अजितदादा, बाकी सगळ्यांना घेऊन ज्या मुंबईच्या विकासाच्या योजना केल्या आहेत त्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवा, त्याच्या विश्वासाला जागा. केवळ एवढाच विचार तुम्ही करा, मतदार म्हणून तो भाजपचा आणि महायुतीचा विचार 100% करेल याची चिंता बाळगू नका. अशी जी एक खूप ज्याला आपण असं म्हणूयात की महाराष्ट्रामध्ये सामाजिक समरसतेच्या दृष्टीने एक जबरदस्त पाऊल आपल्या सरकारनं उचललं आणि ज्या सर्वार्थानं आपल्या आदर्श आहेत अशा अहिल्यादेवींच्या जन्मगावी कॅबिनेटची बैठक घेतली. काय विचार, काय मानसिकता सरकारची होती या पाठीमागे? नाही, अहिल्याबाई होळकर यांचं कार्यच एवढं मोठं आहे. मला वाटतं चौंडीला ती बैठक घेण्यातना इतक्या गोष्टी समोर आल्या, तुम्ही कल्पना नाही करू शकत. म्हणजे मी चौंडीला गेलो, आमच्यापैकी बरेच सहकारी गेले, काही अधिकारी पहिल्यांदा गेले. या अशा त्यावेळेच्या का आताही त्या अर्थाने अजून विकासाची पावलं पडतायत, पूर्ण विकास झालेला नाही. अशा भागातून जन्मलेली एक भगिनी, एक देवी नंतर होते आणि ती थेट बनारस, वाराणसीच्या घाटापासून इंदोरपर्यंत संपूर्ण देशच, गंगोत्री, आणि यमुनोत्री, संपूर्ण देशामध्ये काम करते. बरं, केवळ धार्मिक काम करते, आध्यात्मिक काम करते एवढंच नाही, ते तर आहेच, महत्वाचंच आहे. पण पाणी संचय कसा करायचा, सातबारा सुद्धा अहिल्यादेवीने दिलाय. राज्य सरकार, राज्य कारभार कसा चालवायचा, न्याय निवाडा कसा करायचा, स्वतःच्या पोटच्या पोराला सुद्धा दंडित राजधर्मामध्ये केलं तरी चालेल, क्या बात. पण निवाडाच झाला पाहिजे. जनहित महत्वाचं आहे. सती प्रथेच्या विरोधात, जाती धर्मांच्या भिंतीच्या विरोधामध्ये, शेती कशी करायची त्या बाबतीमध्ये, पराक्रम, युद्धनीती, सगळ्यामध्ये मला वाटतं ही प्रेरणा जी आहे ना, त्या प्रेरणेचं दुसरं नाव अहिल्याबाई होळकर आहे. वाह. आणि ती प्रेरणा मिळण्याची जागा चौंडी. मला वाटतं अतिशय प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकारचा हा सफल झाला असं मला वाटतं. अशी जी आपण या मुंबईमध्ये अगदी विद्यार्थी दशेपासून काम केलेलं आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट अत्यंत जबरदस्त धक्कादायक आहे आणि तरुण पिढीला त्या गोष्टीपासून रोखलंच पाहिजे, ते म्हणजे मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांच्या आहारी तरुण पिढी जाते. काय सांगाल तरुणाई? या अंमली पदार्थाचं जाळं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची भूमिका सरकारची आहे. आपला युवक हे आपलं असेट आहे. आपला युवक युवतीचं क्षमता या देशाच्या प्रगतीचं साधन आहे. आपला युवक युवतीची मेहनत ही मानवतेला पुढे नेणारी गोष्ट, आणि तेच उद्ध्वस्त करण्याचा यांचा जो डाव, त्या कटाला पूर्णपणे नेस्तनाभूत करणे. आणि म्हणून आपल्याला माहिती असेल तर देवेंद्रजींनी
गृह विभाग हातात घेतल्यानंतर ज्या मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या, कायद्यातले बदल समोर आणले, न्यायालयीन व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या भूमिका केल्या, डायरेक्ट पुरावे गोळा करण्याच्या नवीन प्रक्रिया समोर आणल्या, त्याच्यात टेक्नॉलॉजीचा वापर केला, या सगळ्यातून आपण त्याच्या मुळाशी चाललो. आणि मला पूर्ण भरोसा आहे, कारण अमित शहा केंद्रीय गृहमंत्र्यांनी याच्यावर पूर्ण फोकस केला आहे. पण माझी विनंती राहील, साध राहील, अपेक्षा राहील, महाराष्ट्रापुरता मी हे म्हणतोय, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराने या समोर होऊ घातलेल्या राक्षसाला नेस्तनाभूत करण्याच्या भूमिकेला सरकारसाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठी साथ द्यावी, अशी माझी विनंती राहील. आशिषजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की अमित शहा असो, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की जेव्हा आम्ही तुम्हाला त्यांच्याशी बोलताना पाहतो तेव्हा आम्हालाच आनंद होतो, आम्ही त्यांना भेटल्यासारखं वाटतं. मोदीजींचं नेतृत्व हे करिश्माई नेतृत्व आहे आणि त्यांचं तुमच्यावरती विशेष खास प्रेम आहे. मोदीजींच्या बद्दल काय भावना आहे मनामध्ये, त्यांची एखादी आठवण? मला असं वाटतं की मोदीजींचं प्रेम माझ्यावर एकट्यावर नाही, सगळ्यांवरच आहे. मोदीजी हे सुद्धा कार्यकर्त्यातून झालेलं नेतृत्व आहे, खरं आहे. प्रचारकातून निर्माण झालेलं राजकीय धर्म निभावणारं नेतृत्व आहे. मोदीजी म्हणजे प्रचंड बुद्धिमत्ता, मोदीजी म्हणजे प्रचंड क्षमता, मोदीजी म्हणजे कुठलाही पराक्रम म्हणजे धाडस, या अर्थाने धाडसी निर्णय घेण्याची ताकद असलेलं नेतृत्व. मोदीजी म्हणजे माणुसकीला जपणारा नेता. मोदीजी म्हणजे ज्याच्या हृदयात ओलावा आहे, म्हणून कोरोनाच्या काळात सुद्धा कार्यकर्त्यांना फोन लावणारा नेता. मोदीजी म्हणजे कुठलंही व्हर्टिकल, कुठलाही समाज, कुठली जाती, कुठलाही पंथ, कुठलाही व्यवसाय, कुठलाही रोजगार यात बद्ध न होता सगळ्यांसाठी विचार करणारं नेतृत्व. मोदीजी म्हणजे न थकणारं मानवी मशीन. वा, काय काय परिचय मोदीजींचा त्याचा. आणि त्यामुळे मोदीजी शिकण्यासारखं एक विद्यापीठ आहे, एवढ्या गोष्टी मला त्यांच्याबद्दल माहिती आहे. एखादी व्यक्तिगत आठवण की त्यांनी आठवण ठेवून तुमच्याशी संपर्क केला किंवा भेटल्यानंतर तुमच्याबद्दल एखादा असा विषय की जो खरोखर मनाला भिडला आणि तुम्हाला असं वाटलं की अरे मला. माझी त्यांची पहिली ओळख वा 90च्या दशकामध्ये झाली, त्यावेळेला ते संघटन मंत्री होते. वा, आणि मी युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो. व्यवस्थेतला कार्यकर्ता म्हणून जे सत्र चालू होतं, ज्या सत्रामध्ये त्यांचंच भाषण चालू होतं, मी शेवटच्या बाकावर व्यवस्थेतला असल्यामुळे बसलो होतो, आपापसात बोलत होतो. सत्र संपल्यानंतर त्यांनी मला बाजूला घेऊन ज्या 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही सत्रामध्ये संपूर्ण लक्ष देऊन ऐकून त्याला प्रत्यक्षात उतरवणं, हे मी माझं ब्रीदवाक्य केलं. वा, आशिषजी, भारतीय जनता पक्षाच्या तुमच्या वाटचालीमध्ये काही आठवणी आम्हाला जाणून घ्यायच्यात. मागे वळून पाहताना पक्ष संघटनेमधल्या कुणाची सगळ्यात जास्त आठवण येते? प्रमोदजींची. वा, काय आठवण? प्रमोदजी महाराष्ट्र BJP उभं करण्यामध्ये त्यांचं नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व, मातृत्व हे सगळ्या अर्थाने खूप मोठं होतं. आणि प्रमोदजी छोट्या छोट्या गोष्टीतून परफेक्शन्सी ज्याला म्हणू, आणि कार्यकर्ता निर्मिती याकडे लक्ष देत होते. वा, आणि त्यामुळे प्रमोदजींना लिहिलेलं पत्र प्रमोदजींनी कधीच वाचलं नाही असं व्हायचं नाही. त्यांच्या सगळ्या दबडग्यात सुद्धा आजही आपले कित्येक मेल आपण अनअटेंडेड घालवतो, कित्येक SMS रिप्लाय करत नाही, पण मोठाली पत्र सुद्धा प्रमोदजी प्रत्येक कार्यकर्त्याची वाचायची. मी त्यांना लिहिलेलं एक पत्र त्यावेळेला, आणि त्यानंतर त्यांनी 360 डिग्री अगोदर असलेली भूमिका बदलून माझ्यावर केलेलं प्रेम मी नाही विसरू शकत. क्या बात. आशिषजी, खूप वर्ष सातत्यानं एक अत्यंत फरडा वक्ता, म्हणजे कधी कधी तुमचं भाषण ऐकत असताना त्यातले मुद्दे सगळे समजून घेत असताना अनेकांचं भान हरपतं. आणि अनेक लोक असे आहेत की जे तुमच्या वक्तृत्वातनं निश्चितपणे प्रेरणा घेतात. आणि मुंबई महापालिकेचं सभागृह असो, विधिमंडळ असो, जाहीर सभा असो, इथून सगळ्याच ठिकाणून आम्ही तुम्हाला ऐकतो. राजकारणात आला नसता तर तुम्ही उत्तम वकील झाला असतात असं तुमचे जवळचे अनेक मित्र म्हणतात. म्हणजे आहातच तुम्ही, पण पूर्ण वेळ वकील. अजून उत्तम वकिली केली असती, पण वकील असल्याचा राजकारणात खूप उपयोग झाला. वा. आणि संघ परिवाराची जी आपली कार्यपद्धती आहे, त्यातनं कार्यकर्ता जो घडत जातो, ती कार्यपद्धती अतुलनीय आहे.
अशी या देशात कुठल्याच संघटनेकडे नाही. आणि म्हणून विद्यार्थी परिषद असेल, संघ असेल, परिवार असेल, त्यातनं सहजतेने या वादविवाद स्पर्धा वगैरे आजकाल मी पाहतो, निबंध स्पर्धा पाहतो, वक्तृत्व स्पर्धा, चांगलं आहे. हम्म. पण सहजतेने घडणं सहज ते. हे संघ परिवार आहे. आणि त्यात वकिलीची मिळालेली जोड आणि समोर टॉवरिंग पर्सनॅलिटीज. बघा, जगामध्ये माणूस त्यालाच फॉलो करतो जे जिवंत समोर दिसत आहेत. खरंय, अगदी खरं. आणि अशी जिवंत मोठी उदाहरणं वा. ही भाजपमध्ये दिसली, याचा उपयोग झाला. आशिषजी, या सगळ्या विषयामध्ये एक आम्ही पाहतो नेहमी, निवडणूक असेल, इतर काही असेल, प्रचंड धावपळ आणि एखाद्या विषयाला न्याय देण्याकरता रात्रीचा दिवस, प्रचंड प्रवास, हे सगळं तुम्ही करता. गेली 20 वर्ष मी पाहतो. हे सगळं करत असताना निश्चित कुटुंबाचा याच्यामध्ये मोठा वाटा असतो. बऱ्याच मुलाखती होतात, पण त्यात कधीच ही परिवाराकडून घेतलेली मुलाखत आहे. त्यामुळे निश्चित आज परिवाराचा उल्लेख झाला पाहिजे. काय शब्दात परिवाराचे आभार माना? आभार तर परकीयांचे मागायचे, आभार तर दुसऱ्याचे मानायचे. आपलं अस्तित्वच ज्यांच्यामुळे आहे, वा. त्यांचे आभार काय म्हणायचे. देह आणि आत्मा वेगळा होऊ शकत नाही. हम्म. चैतन्य आणि देह वेगळा केला तर ते शरीर राहू शकत नाही. त्यामुळे मी नक्की म्हणेन, आजच्या घडीला या सगळ्यामध्ये सद्गुरूंचा आशीर्वाद आणि परिवार, आई वडिलांचा संस्कार आणि पत्नीचा त्याग, मुलाचाही त्याग त्या वेळेचा, याशिवाय कुठलाही कार्यकर्ता हा पुढेच जाऊ शकत नाही. आशिषजी, आत्ता सध्या भारत पाकिस्तान संबंधांच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं भारतानं अटॅक केलाय, निश्चितपणे सर्व भारतीयांना त्याचा अभिमान वाटतोय. पण एकूण या सगळ्यामध्ये जी भारताची भूमिका आहे, मोदीजींनी घेतलेली जी कणखर भूमिका आहे, त्याबद्दल आपलं मत काय? मला वाटतं मोदीजींनी पहिल्यांदाच सांगितलं होतं, मैं देश झुकने नहीं दूंगा. आणि ज्यावेळेला एखादा नेता सत्ता हा महत्वाचा विषय नाही करता, मैं देश झुकने नहीं दूंगा, मैं पहरेदार हूँ, मैं चौकीदार हूँ, या भूमिकेत काम करतो ना, त्यावेळेला त्याला स्वतःपेक्षा देशहित यालाच प्राधान्य देऊन निर्णय करतो. मोदीजींचा धाडस, मोदीजींची सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याची क्षमता आणि 140 कोटी देशवासियांना आपण एक परिवार आहोत मानून त्यांच्याशी संवाद करण्याची त्यांची शैली, मला वाटतं देश सर्वप्रथम ह्या मांडणारा नेताच ऑपरेशन सिंदूर करू शकतो. आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी दहशतवादाला बिमोड तर केलाच, पण अशा दहशतवादी गोष्टींना खतपाणी करणाऱ्या पाकिस्तान एक राष्ट्र असेल, पण जगालाही त्यातनं संदेश दिला. त्याबरोबर त्यांनी 140 कोटी भारतवर्षे एकत्र राहिले तर काय करू शकता ते जगाच्या पाठीवर सगळ्या देशांना कळून चुकेल्या भाषेत सांगितलं. आणि बरोबरीने मानवता धर्म पण टिकवला, दहशतवादी अड्डे संपवले, पण त्यातला विधिनिषेध पाळला. या अर्थाने भानावर राहून पराक्रमी वृत्ती दाखवण्याचं काम जे आपल्या तिन्ही सैन्य दलांनी केलं, त्याच्या मागे खंबीर उभं राहून दाखवलं. मला वाटतं आपल्या सैन्य दलाला सलाम. आणि मोदीजींच्या नेतृत्वाची क्षमता ही अफाट आहे, याचं स्पष्टीकरण आहे. आशिषजी, आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमातून आपण वेळ काढून महाराष्ट्राच्या तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला गेले अनेक दिवस उत्कंठ असलेली मुलाखत ही आज दिली आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्यात. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.